श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी की नाही करावी, सत्यनारायण कधी करावं की नाही करावं, ग्रहण काळामध्ये दुधाचा नैवेद्य दाखवावा का नाही दाखवावा, चंद्राखाली दूध ठेवावं की नाही ठेवावं, आणि सगळ्यात मोठं की आम्ही ऐकलं आहे किंवा वाचलं आहे पण खूप कन्फ्युजन आहे। या टायमिंग मध्ये हे ते, त्या टायमिंग मध्ये ते, हे असं करायचं, गर्भवती स्त्रियांनी तसं नाही करायचं। तर या व्हिडिओमध्ये कन्फ्युजन क्रिएट न करता अगदी साध्या सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होऊन जाईल, ती फिट होऊन जाईल, तुम्हाला परत म्हणजे तुमचा प्रश्न निर्माण होणार नाही। अगदी सरळपणे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील, कधी काय करायचं ते। आता सर्वात अगोदर हे जे चंद्रग्रहण आहे ते आपल्या भारतातून दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला याचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत, गर्भवती स्त्रियांनी सुद्धा पाळायचे आहेत। आणि जे ताई व दादा म्हणजे हे काही पाळत नाही बाबा, की विश्वास नाहीये या गोष्टींवर, तर त्यांची आपली श्रद्धा, तुम्ही पाळलं तरीही ठीक आहे, नाही पाळलं तरी ठीक आहे, शेवटी बघा आपल्या श्रद्धेचा विषय आहे हा। त्यामुळे आणि जर तुम्ही पाळत असताल तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, तुम्हाला स्पेशली असं काही लक्षात ठेवण्याची, काय करू काय नको घाबरून जाण्याची गरज नाही। तर आता आपण बघूया की 28 ऑक्टोबरच्या रात्री वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे, यावर्षी 2023 मधलं शेवटचं चंद्रग्रहण आहे। हे खंडग्रास चंद्रग्रहण भारताच्या अनेक भागामध्ये दिसणार आहे। तसेच या दिवशी शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा सुद्धा आहे। हे चंद्रग्रहण पहाटे 1:05 सुरू होऊन पहाटे 2:23 संपेल। म्हणजे शनिवारच्या रात्री 28 तारखेला रात्री जो मेन पाळण्याचा भाग आहे, मी स्पेशली सांगितलं की आता बऱ्याच जणांना आपण म्हणतो की गर्भवती स्त्रियांना असतो की वेद काळापासून मला पाळायचं, मला इथून पाळायचं तिथून पाळायचं, तर आपल्या सगळ्यांनाच आणि स्पेशली गर्भवती स्त्रियांनी आता जो टायमिंग सांगणार आहे 1 तास 19 मिनिटांचा, म्हणजे शनिवारी रात्री 1:05 पासून ते 2:23 पर्यंत वॉशरूमला जायचं नाहीये, काही खायचं वगैरे नाहीये, ज्या धारदार वस्तू असतात त्या वापरायच्या नाहीये, झोपी जायचं नाहीये। या वेळेमध्ये तुम्ही जिथे कुठे कम्फर्टेबल, सोफा असेल, खुर्ची असेल, बेड असेल, तुम्हाला जिथे बसायचं आहे तिथे तुम्ही बसू शकता। आणि तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता, फक्त या वेळेमध्ये त्यांचं स्मरण करा। या वेळेमध्ये बोट मोडू नयेत, पायाची आडी घालून बसू नये, वेणी जे आपण म्हणतो वेणीचे फडे, आता रात्री तर आहे करणार नाही पण ते करू नये, असं काहीच कात्रीनं काही कापायचं नाहीये, या गोष्टी करणं आपल्याला टाळायच्या आहेत, स्पेशली गर्भवती स्त्रियांनी। ह्या गोष्टी तसं तर सगळ्यांनीच म्हणजे आपण हे, पण स्पेशली या वेळेमध्ये गर्भवती स्त्रियांनी हा जो 1 तास 19 मिनिटांचा वेळ आहे ते पाळायचं आहे। आता खंडग्रास चंद्रग्रहणाची वेळ स्पर्श रात्री 1:05 पासून ते मध्यरात्री 1:44 पर्यंत, म्हणजे हा जो स्पर्श काळ असतो हा गर्भवती स्त्रियांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा काळ असतो की या वेळेमध्ये फक्त आपल्याला जेवढं काही देवांचं करता येईल, नामस्मरण करता येईल, त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। ग्रहणाचा मोक्ष जो आहे तो मध्यरात्री 2:23 आहे। यानंतर आपल्याला स्नान वगैरे करून ज्या काही आपल्या रेग्युलर गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो। आता सर्वात महत्वाचं की या ग्रहणाचे जे वेध आहेत ते कधीपासून सुरू होत आहेत। आता हे जे वेध सांगणार आहे हे आपण नॉर्मल जे व्यक्ती आहोत त्यांनी आपण सर्वांनी पाळायचे आहेत। हे वेध झाल्यानंतर गर्भवती स्त्रिया, बालकांनी आणि वृद्ध लोकांनी कोणते त्यांना वेध कधीपासून आहेत हे सांगणार आहे। या आता जे वेध सांगणार आहे ह्या वेदापासूनच गर्भवती स्त्रियांनी वॉशरूमला न जाणं किंवा जेवण न करणं, झोपी न जाणं या गोष्टी पाळण्याची आवश्यकता नाहीये, अगदी क्लिअर सांगितलं आहे। आता जे वेध सांगणार आहे या वेदामध्ये गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना हे वेद लागू नाहीये, त्यांच्यासाठी आहे ते पुढे सांगते। आता वेद जे आहेत ते दुपारी 3:10 पासून सुरू होत आहेत आणि हे वेद आपल्याला मोक्ष काळापर्यंत पाळायचे आहेत। मी मोक्ष तुम्हाला सांगितला की 2:23 चंद्रग्रहणाचा
मोक्ष आहे तोपर्यंत आपल्याला पाळायचं आहे। आता हा जो वेद काळ आहे त्यामध्ये आपण नॉर्मल जे लोक आहोत तर आपण काय करायचं आहे, भोजन या वेद काळामध्ये करायचं नाहीये। जे काही आपलं अन्न आहे त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला तुळशीपत्र, अगदी पाण्याच्या माठामध्ये कशामध्ये फिल्टरवर सुद्धा आपल्याला वरती तुळशीपत्र ठेवायचं आहे, सगळ्या याच्यात तुळशीपत्र घालून ठेवायचं आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं की पूजा मांडणी जी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी करतो ती कधी करायची, सत्यनारायण कधी करायचं, तर दुपारी 3:10 पासून ग्रहणाचे वेद सुरू होत आहेत। तर ग्रहणामध्ये कोणतीही म्हणजे पूजा वगैरे देव वगैरे हलवले जात नाहीत। आपण वेद काळामध्ये ग्रहण काळामध्ये नामस्मरण वाचन ह्या गोष्टी करू शकतो, पण देव वगैरे हलवणं, घंटी वाजवणं, पूजा करणं या गोष्टी नाही करू शकत। त्यामुळे सत्यनारायण जो आहे तो दुपारी 3:10 अगोदर आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण करून घ्यायचा आहे। आता जी पूजा मांडणी आहे, जी आपण कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी करतो, तर ही बघा आता आपल्याला असं म्हटलं जातं की ही जी पूजा असते म्हणजे इंद्र भगवानांची वगैरे, तर ही मध्यरात्री 12 वाजताच केली जाते। जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला रात्री 12 वाजताच करायची आहे, तर तुम्ही तेव्हाही पूजा मांडणी करू शकता आणि पूजा करू शकता, काही हरकत नाही। पण मी माझं स्वतःच सांगते, मी जे करणार आहे, मी 3 वाजेच्या अगोदरच ही जी पूजा मांडणी आहे कोजागिरी पौर्णिमेची, याचा व्हिडिओ पुढे आपल्याला येणारच आहे, तर ती करून ठेवणार आहे। कोजागिरी पौर्णिमेसाठी जे आपण दूध बनवतो ते दूध सुद्धा 3 वाजेच्या अगोदरच आपल्याला तयार करून ठेवायचं आहे। त्याच्या वेद काळामध्ये आपल्याला काहीही करायचं नाहीये। आणि हे दूध वगैरे बनवलं तर त्याच्यावर पण आपल्याला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे। आणि तुम्हाला हवं असेल जसं की माझ्यासारखं 3च्या अगोदर पूजा मांडणी कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची करायची असेल तर तुम्ही करू शकता। बेटर आहे की आपल्याला त्या वेद काळामध्ये त्या गोष्टी करायच्या नाहीत। वेद काळामध्ये फक्त आपण त्याच्यावर हळदी कुंकू वाहणं, जे काही पूजा नॉर्मल जी आहे ती मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्या गोष्टी आपण करू शकतो। म्हणजे मांडणी तरी किमान आपण वेद लागण्याच्या अगोदर केलेली असेल, कारण देव उचलू नये वगैरे म्हणतात। मग त्या सुपारीमध्ये सुद्धा आपण ते प्राण आणत असतो कुबेर भगवानांचे वगैरे, इंद्रदेवांचे, तर ते नको म्हणजे माझा भाव, शेवटी या गोष्टी कशा आपल्या भावावर असतात की काय आपलं मन काय मानतं, काय करावं काय नाही। तर माझा भाव असा आहे की मला 3च्या अगोदर मांडणी करायची आहे। तुम्हाला जे वाटतं योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, चुकीचं अजिबात नाही। कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भावनिक आहेत, कोणतीही गोष्ट चुकीची नाही की मी या वेळेत केलं तर माझ्यासोबत वाईट होईल का, अजिबात नाही। कोणतेही देव एकतर आपलं कोणाचं कधी वाईट करत नाहीत, आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मांनी होत असतं, त्याच्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही। कधीच देव आपलं वाईट करत नसतात, उलट ते आपल्याला बळ देत असतात संकटांशी लढण्याचं, त्यातून पुढे जाण्याचं, आणि ते आपल्याला चांगला मार्ग दाखवत असतात, योग्य लोकांची संगत मिळवून देत असतात। सगळं चांगलं जे आहे आपल्या आयुष्यात ते देव करत असतात आणि जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मानं होत असतं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, त्यानंतर जे वृद्ध मंडळी आहेत, तर त्यांच्यासाठी वेद कधीपासून सुरू होतात बघा, रात्री 7:40 पासून, म्हणजे शनिवारी रात्री 7:40 पासून ग्रहणाचे वेद हे जे गर्भवती स्त्रिया, वृद्ध मंडळी आणि लहान बालकांनी पाळावेत। तोपर्यंत म्हणजे दुपारी 3च्या नंतर आपण नॉर्मल व्यक्तींनीच पाळायचं। दुपारी 3 ते रात्री 7:40 पर्यंत गर्भवती स्त्रिया, वृद्ध मंडळी, मुलं जेवण करू शकतात, वॉशरूम वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकतात। ते जे नॉर्मल जे गोष्टी करतात त्या सगळ्या करू शकतात, हरकत नाही। फक्त त्यांनी कधीपासून पाळायचं आहे, 7:40 नंतर पाळायचं आहे। आणि याच्यानंतर पण तुम्हाला जर समजा आपल्या तब्येतीवर की पाणी न पिणं, वॉशरूमला न जाणं हे आपल्याला जमत नाही तुम्हाला वेद काळात, तर ठीक आहे तुम्ही ते करू नका। पण जो मी तुम्हाला सुरुवातीला 1 तास 19 मिनिटाचा जो टायमिंग सांगितला, परत व्हिडिओ मागे जाऊन बघा, त्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टी पाळायच्या आहेत जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे। आता या ग्रहणाचा कोणत्या राशींवर आहे जो प्रभाव पडणार आहे, शुभ फल जे आहे ते मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीला मिळणार आहे। मिश्र फल सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीला मिळणार आहे। आणि अशुभ फल मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीला मिळणार आहे। बाकी बघा, एवढीच माहिती अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। खूप काही कन्फ्युजन करू नका, व्हिडिओ तुम्ही बघा। आणि मी खूप असे काही टायमिंग पण सांगितले नाही, हा मध्यकाळ, हा हे काळ, डायरेक्ट तुम्हाला टायमिंग सांगितलाय की या वेळेमध्ये तुम्ही हे पाळा।
आणि तुम्हाला याचं पण सांगितलं नैवेद्याचं हे. आणि सर्वात महत्वाचं आता की जो दुधाचा नैवेद्य आपण बनवलेला आहे तो आपण रात्री फक्त जी पूजा केलेली आहे त्याच्या समोर आपण ठेवायचा आहे. आणि तो आपण अगदी पळीवर जे आपण तीर्थ म्हणतो ना, तीर्था इतकंच ते आपल्याला दूध घ्यायचं आहे. पूर्ण दूध ग्लासभर जे आपण पितो प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला तसं प्यायचं नाही, हे आपल्याला दुसऱ्या दिवशी प्यायचं आहे. आणि चंद्राच्या खाली दूध आपल्याला यावर्षी ठेवायचं नाहीये, कारण चंद्रालाच ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे दूध जे आहे आता जे आपण बनवून ठेवलेलं आहे ते आपण जिथे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा करणार आहोत तिथे समोर आपल्याला फक्त ठेवायचं आहे. सगळ्याचं सगळं दूध ठेवू शकता, त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवू शकता. रात्री फक्त तीर्थ म्हणून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी आपण हे पिऊ शकतो. आणि रात्री तिथे आता तुम्ही म्हणाल की खराब होईल, मग कसं रात्री फ्रीज मध्ये आपण उचलून ठेवू शकतो, पण आपण जे चंद्राखाली ठेवतो की चंद्राची जे आपण म्हणतो की अमृताचा वर्षाव केला जातो वगैरे, तर ते नाही तर मग आपण किमान त्या पूजेच्या समोर तरी, म्हणजे आपला एक भाव श्रद्धा, मी ना या भाव वगैरे या गोष्टी खूप मानते आणि जे माझा भाव सांगतो, मन सांगतं, जे मला वाटतं ना त्या गोष्टी मी करण्यावर जास्त बिलीव्ह करते. त्याच्यामुळे खूप काही घाबरून जाऊ नका. तुमचं मन एखादी गोष्ट समजा मला चुकीची वाटली पण तुमचं मन म्हटलं की नाही ही गोष्ट बरोबर आहे, मला असंच करायचंय, तुम्ही ते करा. कारण इथे आपण जे अंतकरणापासून जे येतं आणि ते आपण केले ना तर ते आपल्या त्या एनर्जी पर्यंत, त्या देवांपर्यंत पोहोचत असतं. कारण इथे तुमचं माझं किंवा इतर कोणाचं नसतं, इथं कनेक्शन जे असतं ते डायरेक्ट आपल्या त्या भगवंताशी असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या भावनेने भगवंताशी कनेक्ट करू शकता ना त्या भावनेने तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण होईल. तुमच्याला जसं तुमचं आयुष्य हवंय तसं सगळं चांगलं तुमचं आयुष्य होईल. श्री स्वामी समर्थ.